महाराष्ट्र सरकार ने 7,000 से ज्यादा स्कूलों को अनुदान देने की घोषणा तो की, लेकिन इसके लिए बजट में कोई प्रावधान नहीं किया। इसी के खिलाफ छत्रपति संभाजीनगर में शिक्षण संचालक कार्यालय के सामने शिक्षकों ने आंदोलन शुरू कर दिया है। शिक्षकों का कहना है कि सरकार सिर्फ घोषणाएं कर रही है, लेकिन जमीनी स्तर पर कोई मदद नहीं मिल रही। बीड़ जिले के शिक्षक नागर गोजे ने इस आर्थिक तंगी से परेशान होकर आत्महत्या कर ली। आंदोलन कर रहे शिक्षकों ने चेतावनी दी कि अगर 26 मार्च तक अनुदान के लिए फंड जारी नहीं हुआ तो शिक्षक आत्महत्या करने को मजबूर होंगे। आज या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण उपसंचालक कार्यालय, संचालक कार्यालय या ठिकाणी शासनाला 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार तातडीने निधी वितरित करण्यासाठीची मागणी करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत। आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनास इशारा देऊ इच्छितोय की 26 तारखेपर्यंत अधिवेशन आहे। जर 26 तारखेपर्यंत आपण निधी वितरणाच्या संदर्भात आणि निधीच्या तरतुदीच्या संदर्भामध्ये योग्य आणि उचित निर्णय घेऊन जर हा निधी वितरित केला नाही तर 26 तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे आमच्या नागर गोजे सरांनी आत्महत्या केली तसं आमच्या अंशतः अनुदानित बांधवावर आत्महत्या करण्याशिवाय, आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। अशा प्रकारचा इशारा या माध्यमातून आम्ही शासनाला देऊ इच्छितोय। शासनाने तातडीने जागा व्हावं आणि अजितदादा यांच्या अर्थ खात्याने तातडीने हा निधी मंजूर करून त्या निधीची तरतूद आमच्यासाठी करावी अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करत आहोत। जर तसं झालं नाही तर उद्या जर शिक्षकांनी कुठल्याही कर्मचाऱ्याने, शालेय कर्मचाऱ्याने आत्महत्या केली तर त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त अजितदादा पवार हेच असतील, हे या ठिकाणी आम्ही निक्षून सांगत आहोत।